विदर्भामध्ये पूर्ण सर्रास माफिया राज चालू आहे। आज प्रति ट्रक नागपूरला समजा रेती पाहिजे तर 1.5 लाखापर्यंत आहे साहेब। आज माफिया लोक आमच्यासारख्या माणसांना धमकी देत आहेत। आज सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, त्यांना सुद्धा धमकी दिली। विजय भाऊ वडेट्टीवार त्यांना सुद्धा धमकी दिली। काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? घरकुलासाठी रेती मिळत नाही, सरकारी कामाला आज भंडारा जिल्ह्यामध्ये रेतीच बंद आहे। प्रश्न हा पडतो की गोंद्याची रेती चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घाट लिलाव होत आहेत, पण तिथं डेपो चालू आहे, तर का बरं चालू आहेत हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। भंडाऱ्याचा का बरं बंद आहे? तिकडे चंद्रपूर दूरचा चालू आहेत, पण इकडे नागपूरच्या आता मागच्या वीकलाच चालू झाले। हा प्रश्न पडतोय की दूरचे पहिले रेती संपवण्याचं काम आणि मग जवळचं। आज भंडाऱ्यामध्ये रेती घाटाचा लिलाव 15 तारखेपासून, मला वाटते 11 तारखेपासून चालू झालेला आहे। 28 घाटाची EC ऑलरेडी वर्षभरापासून मिळाली आहे, पण अजूनपर्यंत घाट लिलाव झाले नाही। आज सामान्य माणसाला काम करण्याकरता रेती उपलब्ध नाही आणि हे रेती माफिया सर्रास आपल्या मनात येईल ते त्याप्रमाणे ते रेती विकत आहेत। WRची रेती चालू आहे, D रॉयल्टी चालू आहे, पण प्रशासनाचं काहीही लक्ष नाही। WRच्या ट्रकनं भंडाऱ्यामध्ये तिथे एका जणाचा ॲक्सिडेंट झाला। मुद्दा आहे का ॲक्सिडेंट तर झालाच, परंतु तो कुठून ट्रक आला होता याची शहानिशा समजा केला असता तर तो घाट बंद करता आला असता। मालगावमध्ये एका जणाचा आता मर्डर झाला की तिथं तो मरण पावला, हा एक प्रश्नचिन्ह आहे। चंद्रपूरमध्ये तुम्ही बघितले असाल तर बोंडेगाव घाटातून रेती काढल्या जाते आणि त्याची रॉयल्टी आहे ते इडदा घाटाची। आता सर्रासपणे त्या शौर्या टेक कंपनीला मुख्यमंत्री साहेबांनं 2014 ते 19च्या दरम्यान GPS ट्रॅकिंग सुरुवात केली होती। फारच छान होता, तेव्हा सगळं काही थांबला होता, परंतु ते GPSच्या ट्रॅकिंगमध्ये गेला असता सर्रासपणे तुम्हाला माहीत होईल की किती घोळ कारभार आहे। का ट्रक चालू कुठं आहे, म्हणजे कोणत्या एका माणसानं समजा रॉयल्टी बुक केली मला रेती पाहिजे तर त्याच्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे। ट्रक कुठून असेल तिथून त्या घाटापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्या घरापर्यंत जायला पाहिजे। तर प्रश्न हा पडतो की सगळे ट्रक निघतात घाटापासून, हे तर दुसऱ्या घाटापासून निघून राहिले आणि जातात कुठं, हा एक प्रश्न आहे। तर हा मुद्दा मी फडणवीस साहेबांना सांगितला का हा माफिया रेती वाळू माफिया आहे, सगळ्यांना धमक्या देत आहेत आणि चोरीची आपला राजस्व चोरी होत आहे। जिकडे की सगळ्या चांगल्या चांगल्या योजना आहेत त्या जनसामान्यांना मिळायला पाहिजेत, पण त्या मिळत नाही या कारणास्तव। तर हा कुठं ना कुठं माफिया राज रुकला पाहिजे। फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे का त्यांनी काही झालं कोणी असलं तरी चालेल, पण मी याकडे लक्ष देईन। मला त्यांच्यावर विश्वास आहे पूर्णपणे की ते काही नाही काही कारवाई करतील आणि न्याय देतील आणि या माफिया राज संपवतील। धन्यवाद सगळ्यांना। बिना नंबरनं सुद्धा इथे ट्रक चालू आहेत, एक नाही तर असे रांगच लागली जाते, पण त्याच्याकडे ना RTO लक्ष देत आहे ना SP लक्ष देत आहे। फक्त काही गाड्या प्रशासनावर सांगावं लागेल आपल्याला की काही गाड्या ज्या आहेत ते का बरं सोडत आहेत, त्यांच्यावर कारवाई का बरं नाही होत आहेत। समजा SPच्या टीमनी कोणी पोलीसवाल्यांनी समजा गाडी पकडली तर त्यांना अधिकार आहे का? आणि समजा FIR दर्ज करतो तो, तर त्याच्यावर महसूलांनी कारवाई करायला पाहिजे। आणि ज्या घाटातून ते रेती आली आहे, पुष्कळसे ट्रक आहेत जे 2 बरासाली चालतात आणि त्याच्यामध्ये 11 बरास राहते, तर याच्याकडे लक्ष देण्याचं काम आहे, पण ते लक्ष देत नाही, काही कारवाई करत नाही। स्पष्टपणे वाटतं की कुठंतरी सरकारचे कर्मचारी सुद्धा यामध्ये सामील आहेत।